English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 21. मुलांनो, या पाठात अजून 2 इंग्रजी अक्षरं आणि त्यापासून सुरू होणारे नवीन इंग्रजी शब्द शिकूया. लेट्स स्टार्ट. स्क्रीनवर चित्र दिसतंय ना? सांगा बरं कशाचं चित्र आहे? घराचं चित्र आहे ना? इंग्रजीत म्हणायचं हाऊस. से आफ्टर मी. हाऊस. से अगेन. हाऊस. हाऊस हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला ते सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी हा असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. नाव से आफ्टर मी. हाऊस. हा. आता एकत्र म्हणायचं. मी म्हणेन तसंच म्हणायचं. हाऊस. हा. व्हेरी गुड. मुलांनो, हा या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सगळ्यांना? इंग्रजीत हे अक्षर हा या आवाजासाठी वापरायचं. बरं, आता आणखीन एक चित्र बघूयात. कशाचं चित्र आहे हे? तुमच्या टीचरला सांगा. घोडा. इंग्रजीत म्हणायचं हॉर्स. से आफ्टर मी. हॉर्स. से अगेन. हॉर्स. हॉर्स हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? तुम्ही ह असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. नाव से आफ्टर मी. हॉर्स. हा. आता एकत्र म्हणा. हॉर्स. हा. परत एकदा म्हणा. हॉर्स. हा. व्हेरी गुड. हा. या आवाजानं सुरू होणाऱ्या इंग्रजी शब्दांसाठी कोणतं अक्षर वापरायचं हे लक्षात आलं ना सगळ्यांच्या? चला, आता पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण ह या आवाजानं सुरू होणारे आणखीन काही इंग्रजी शब्द शिकणार आहोत. स्क्रीनवरचं जे चित्र ठळक होईल त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजी नाव सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे हां. आणि त्यासाठी तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. मग करूया सुरुवात. चला तर मग हे पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघूया. कशाचं चित्र आहे हे? कोंबडीचं चित्र आहे. कोंबडीला इंग्रजीत म्हणतात हेन. बरोबर, हेन. हा सुद्धा ह या आवाजानं सुरू होणारा इंग्रजी शब्द आहे. आता माझ्या मागे
मी म्हणेन तसंच म्हणा. हेन, ह. से अगेन. हेन, ह. आता ह या आवाजानं सुरू होणारा आणखीन एक शब्द शिकूया. लुक ॲट द स्क्रीन. हात. हाताला इंग्रजीत म्हणायचं हँड. से आफ्टर मी. हँड. ह. से अगेन. हँड. ह. आता पुढचं चित्र. हेल्मेट. स्कूटर किंवा मोटरसायकल चालवताना हेल्मेट घालावं लागतं. हेल्मेट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज ह असा होतो. से आफ्टर मी. हेल्मेट. ह. से अगेन. हेल्मेट. ह. आता कोणतं चित्र ठळक होतंय त्याचं नाव सांगा. हेलिकॉप्टरचं चित्र आहे. हेलिकॉप्टर हा देखील ह या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. से आफ्टर मी. हेलिकॉप्टर. ह. से अगेन. हेलिकॉप्टर. ह. आता पुढचं कोणतं चित्र राहिलंय? हातोडीचं चित्र आहे ना? इंग्रजीत म्हणायचं हॅमर. हॅमर हा सुद्धा ह या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. से आफ्टर मी. हॅमर. ह. से अगेन. हॅमर. ह. व्हेरी गुड. सांगा बरं कशाचं चित्र आहे? टोपीचं चित्र आहे. अशा प्रकारच्या टोपीला इंग्रजीत म्हणायचं हॅट. से आफ्टर मी. हॅट. से अगेन. हॅट. हॅट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो ह. से आफ्टर मी. हॅट. ह. आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. हॅट. ह. परत एकदा म्हणा. हॅट. ह. लक्षात राहील ना? ह या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात ते ह. या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन शब्द माहीत झाले ना तुम्हाला? चला आता पुढे जाऊया. मुलांनो, ह या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं एच. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. ह. एच. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. ह. एच. बरं का मुलांनो? एच हे अक्षर असंही लिहितात. इंग्रजीत याला
कॅपिटल एच असं म्हणतात. वाक्याच्या सुरुवातीला जर एच हे अक्षर आलं तर कॅपिटल एच असा लिहितात. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव लिहितानाही कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं माझं नाव. काय आहे माझं नाव? हेमा नाव आहे ना माझं. बरं, आता तुमच्या वर्गात ह या आवाजानं कोणाकोणाची नावं सुरू होतात सांगा बरं. कॅपिटल अक्षर कधी वापरायचं हा नियम लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया. आता पुढचं इंग्रजी अक्षर शिकूयात. त्यासाठी मी तुम्हाला एक चित्र दाखवते. लुक ॲट द स्क्रीन. हे कशाचं चित्र आहे? सगळे मिळून सांगा. पण उत्तर देताना ओरडायचं नाही बरं का. सूर्याचं चित्र आहे. बरोबर. सूर्याला इंग्रजीत म्हणायचं सन. शाबास. से आफ्टर मी. सन. से अगेन. सन. सन हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं. बरोबर. सन. स. सन हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो स. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सगळ्यांना? इंग्रजीत हे अक्षर स या आवाजासाठी वापरायचं. नाव सी आफ्टर मी. सन. स. सी अगेन. सन. स. लक्षात राहील ना? स या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरायचं ते? व्हेरी गुड. नाव लुक ॲट वन मोर पिक्चर. मुलांनो, कशाचं चित्र आहे हे? सगळे मिळून सांगा. पाटी. पाटीचं चित्र आहे हे. पाटीला इंग्रजीत म्हणायचं स्लेट. से आफ्टर मी. स्लेट. से अगेन. स्लेट. मुलांनो, स्लेट हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला? बरोबर. स. तुम्ही सगळ्यांनी स असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. नाव से आफ्टर मी. स्लेट. स. से अगेन. स्लेट. स. आता आणखीन एक चित्र बघा आणि त्याचं नाव तुमच्या टीचरला सांगा. तारा किंवा चांदणी. ताऱ्याला इंग्रजीत म्हणायचं स्टार. स्टार हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? बरोबर. स्टार हा सुद्धा स या आवाजानं सुरू होणारा इंग्रजी शब्द आहे. से आफ्टर मी. स्टार. स. से अगेन. स्टार. स. स या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरायचं हे नीट लक्षात राहील ना सगळ्यांच्या? बरं, आता पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण स या आवाजानं सुरू होणारे आणखीन काही इंग्रजी शब्द शिकणार आहोत. स्क्रीनवर काही चित्र दिसतायत ना?
स्क्रीनवरचं जे चित्र ठळक होईल त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगण्याचा प्रयत्न करा. इंग्रजी नाव सांगण्यासाठी तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. मग करूया सुरुवात? चला, मग पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा. सापाचं चित्र आहे. सापाला इंग्रजीत म्हणायचं स्नेक. से आफ्टर मी. स्नेक. से अगेन. स्नेक. स्नेक. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? स. असंच उत्तर दिलत ना? से आफ्टर मी. स्नेक. स. से अगेन. स्नेक. स. Very good. Look at the next picture. काय करतोय चित्रातला मुलगा? चित्रातला मुलगा पोहतोय ना? पोहण्याला इंग्रजीत म्हणायचं स्विम. से आफ्टर मी. स्विम. स. से अगेन. स्विम. स. Now look at the next picture. कशाचं चित्र आहे हे? हे साबणाचे चित्र आहे. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. साबणाला इंग्रजीत म्हणायचं सोप. से आफ्टर मी. सोप. स. से अगेन. सोप. स. Now look at the next picture. हे कशाचं चित्र आहे? मोजा. एका मोज्याला इंग्रजीत म्हणायचं सॉक आणि मोज्यांच्या जोडीला म्हणायचं सॉक्स. सॉक या शब्दाचाही सुरुवातीचा आवाज स असा होतो. से आफ्टर मी. सॉक. स. से अगेन. सॉक. स. Now look at the next picture. हा तर इंग्रजी अंक आहे. 6. या अंकाला इंग्रजीत म्हणतात 6. 6. हा सुद्धा स या आवाजानं सुरू होणारा इंग्रजी शब्द आहे. से आफ्टर मी. 6. स. से अगेन. 6. स. आता आणखीन एक चित्र बघा आणि त्याचं नाव तुमच्या टीचरला सांगा. तारा किंवा चांदणी. ताऱ्याला इंग्रजीत म्हणायचं स्टार. स्टार हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? बरोबर, स्टार. हा सुद्धा स या आवाजानं सुरू होणारा इंग्रजी शब्द आहे. से आफ्टर मी. स्टार. स. से अगेन. स्टार.
या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन इंग्रजी शब्द माहीत झाले ना तुम्हाला? मग आता शिकलेल्या या सगळ्या शब्दांची राहुल दादाबरोबर उजळणी करा. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, स या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं एस. माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. स एस. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. एस स. बरं का मुलांनो? एस हे अक्षर असं लिहितात आणि असंही लिहितात. याला म्हणायचं कॅपिटल एस. वाक्याच्या सुरुवातीला जर एस हे अक्षर आलं तर कॅपिटल एस असा लिहितात. जसं स्टार्स आर इन द स्काय. तसंच कोणत्याही व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. लक्षात ठेवा बरं का. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आज उजळणी करण्यासाठी आपल्याबरोबर आहे आपला मित्र चिंटू. आला रे आला, बघा चिंटू मदतीला आला. चिंटू जे चित्र काढेल त्या चित्राचं इंग्रजी नाव तुम्ही सांगायचं. टीचर, मुलं बरोबर सांगतायत की नाही याकडे लक्ष द्या हं. करूया सुरू. सगळ्यांचं लक्ष आहे ना? बघूया आणखी कोणती चित्र चिंटू काढतोय. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. टीचर, पाठ संपल्यावर एच आणि एस या इंग्रजी अक्षरांच्या आवाजाने सुरू होणारे आणखीनही काही नवीन शब्द तुम्ही मुलांना शिकवू शकाल. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. आता पुढचं अक्षर
बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण 2 इंग्रजी अक्षरं, त्यांचा आवाज आणि त्या अक्षराच्या आवाजानं सुरू होणारे इंग्रजी शब्द शिकलो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा.